नमस्कार. काव्य जान्हवी या माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. काव्य जान्हवी या माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी आपल्या समोर मंगेश पाडगावकरांच्या शब्द या कविता संग्रहातून विदूषके नावाची एक कविता वाचणार आहे. कवितेचं शीर्षक विदूषक. आपली टोपी उंच उडवून सहजपणे झेलीत विदूषकाने मला प्रश्न विचारला, पत्त्यासारखं कधी पिसलंय का तुला आयुष्य? मी काही बोलण्यावर इतक्यात तोच म्हणाला, नसणारच. कारण तू असतो चिकटलेला पाकिटावर लावलेल्या स्टॅम्पचा. पाकिटावर तुझा कधीच न बदलणारा पत्ता. आवाज खळग्यात खेचून आपला विदूषक गंभीर होऊन म्हणाला, पिसले जातात 52 पत्ते, तेव्हा एकदा नव्हे पुन्हा पुन्हा पिसले जातात. तेव्हा खेळतो नात्यांचा जुगार, प्रत्येक पत्ता आपले डोळे मिटून. पत्ते जेव्हा पिसले जातात पुन्हा पुन्हा, तेव्हा येते इस्पिकच्या राजाच्या शेजारी बदामची बथैली तिरली. इस्पिकच्या राणी शेजारी लफडेबाज गुलाम येतो किलवरचा. शेज आणि शेजार यांचे अनेक स्फोट होत राहतात. मी मात्र विदूषक 52 पत्त्यात असूनही नसतो. मी फक्त स्वतःला मोजतो. 52 पत्त्यात राहूनही बेपत्ता होणं फक्त मला जमतं. असणं आणि नसणं यात अंतर उरत नाही. तेव्हाच रंगमंचावर आयुष्याचा टोपी उडवून दुसऱ्याची आणि स्वतःचीही विदूषकी करता येते डोळेमोडी. विदूषकी करता येते डोळेमोडी. तर ही कविता आपल्या सोबत आम्ही इथं सादर केली आपल्यासाठी. आणि ही कविता सादर करण्यामागे हेतू हा होता की आपल्याला लक्षात यावं की किती वेगळ्या वेगळ्या ढंगाने मंगेश पाडगावकरांनी लिहिलंय. आणि ते आपल्याला कोणतं तत्वज्ञान सांगू इच्छितं. कवितेतून तत्वज्ञान हा शब्द ऐकल्यानंतर तुम्हाला जरा आश्चर्य वाटेल, पण खरं तर ते एकंदरीत ज्या गोष्टीविषयी सांगतात ती अमूर्त आकार नसलेली अशी गोष्ट आहे. वपू काळेंची ह्याच घटनेवर आधारित एक कथा होती, ज्यात ते आपल्या विचारांना भेटू शकतो. विचार, आत्मा, ईश्वर वगैरे ज्याला म्हटलं जातं, तर ती अमूर्त गोष्ट. कारण विचार हे सुद्धा आत्म्याशी संबंधित असतात आणि ईश्वर सुद्धा आत्म्याशी संबंधित असतो. त्यामुळे ती जी अमूर्त गोष्ट आहे त्याविषयी विदूषक या कवितेमध्ये पाडगावकरांनी बोलण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं. पाडगावकर जेव्हा म्हणतात की 52 पत्ते पुन्हा पुन्हा पिसले जातात, तर ते 52 पत्ते म्हणजे वेगळे वेगळे ऋतू असू शकतात. ते 52 पत्ते म्हणजे वेगळ्या वेगळ्या व्यक्ती असू शकतात, ज्यांना आयुष्य फार पिसून काढतं. आणि आपापल्या फायद्यासाठी, लाभ तोट्यासाठी ते आपल्याला हवं तसं वागत असतात. आणि आपल्याला वेगळे वेगळे प्रकार माणसांचे दिसतात. तर असं सांगितलंय पाडगावकर. आता मी आपल्या समोर सत्य विकत देणे आहे ही कविता वाचणार आहे. कविता स्वरचित आहे, माझी आहे. आमच्या इथे घडवून मिळतात प्रत्येकाला हवी तशी, हवी ती पत्तीशी आणि पट्टीशी सत्ये. क्वचित त्यात नसतात तथ्ये. सत्यासोबत तथ्य हवे असल्यास त्यांचे वेगळे पॅकेज आहे. ह्या प्रकारचे सत्य घेतल्यास फॅक्ट चेकर, पत्रकार, विद्वान म्हणून मिळवण्याचा ऍडव्हान्टेज आहे. सध्या भावनिक सत्यांना सलाबतप्रमाणे डिमांड. सध्या भावनिक सत्यांना सालाबादप्रमाणे डिमांड आहे. सत्तेसाठी त्यांनाच वापरण्याची साहेबांची कमांड. सत्तेसाठी त्यांनाच वापरण्याची साहेबांची कमांड आहे. सत्य सुद्धा आम्ही प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट प्रमाणे टेलर मेड घडवून देतो. सत्य सुद्धा आम्ही प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट प्रमाणे टेलर मेड घडवून देतो. तुम्हाला जो हवा त्याला देव किंवा हवा त्याला सैतान करून देतो. जाहिरात पाहून आश्चर्य वाटलं. जाहिरात पाहून आश्चर्य वाटलं. कुणीतरी सत्याचं दुकान फाटलं. गर्दी ओसरल्यावर मी जाऊन दुकानदाराला गाठलं. गर्दी ओसरल्यावर मी जाऊन दुकानदाराला गाठलं. म्हटलं, बाबा हा काय नेमका प्रकार आहे? एआयच्या जमान्यात सत्य विकणं हा ओल्ड स्कूल विचार आहे. म्हटलं, बाबा हा नेमका काय प्रकार आहे? एआयच्या जमान्यात सत्य विकणं हा ओल्ड स्कूल विचार आहे. सध्या सत्य सगळ्यांना हवंय, पण खरं खुरं सत्य पचवायची सगळ्यांची ताकद कमी. दुकानदार हसत म्हणाला, अहो सध्या याच तर धंद्याची चलती आहे. सध्या सगळ्यांनाच सत्य हवंय, पण खरं खुरं सत्य पचवायची सगळ्यांची ताकद कमती आहे. म्हणून मग आम्ही तयार केली आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखी आर्टिफिशियल क्युरेटेड सत्य. दुकानदार हसून म्हणाला, अहो सध्या तर याच धंद्याची चलती आहे.
सगळ्यांनाच सत्य हवंय, पण खरं-खुरं सत्य पचवायची सगळ्यांची ताकद कमती आहे. म्हणून मग आम्ही तयार केलेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखी आर्टिफिशियल क्युरेटेड सत्य प्रत्येकाला पटतील आणि आपली वाटतील अशी. त्यामुळे इथे प्रत्येकाला आपण सत्यवादी राम असल्यासारखं वाटतं आणि गर्दीच्या रूपाने गिराईक आमच्या दुकानासमोर जात. मी म्हटलं, दादा, माणसाचं मरण, युद्ध, आत्महत्या, महागाई. दुकानदार म्हणाला, अहो ताई, आपल्या पुचाट मिळमिळ सत्यांना इथे सत्य म्हणत नाही. असल्या पुचाट आणि मिळमिळ सत्यांना इथे सत्य म्हणत नाही. आजकाल सत्यात पण स्पाइस हवं. अर्थशून्य असंबद्ध असलं तरी चालेल, पण ऐकायला नाही. आजकाल सत्यात सुद्धा स्पाइस हवं. हो, अर्थशून्य असंबद्ध असेल तरी चालेल, पण ऐकायला नाहीच हवं. खऱ्याचा खरेपणाशी संबंधच काय? खऱ्याचा खरेपणाशी संबंधच काय? सत्य सुद्धा कायद्याप्रमाणे तुमच्या बुद्धीला अफोर्डेबल असायला हवं. म्हणूनच ही सोय आहे. म्हणूनच ही सोय आहे. आणि ताई, उदास होऊ नका. ताई, उदास होऊ नका, कारण ही काय आजची बात नाही. त्याला म्हटलं, बाबा, या सत्याची किंमत काय? तो हसून म्हणाला, तुमची सत्सविवेक बुद्धी, सारासार विचार. तुमची सत्सविवेक बुद्धी, सारासार विचार क्षमता, भावना, निष्ठा आणि नीतिमत्ता असणारे तुमचे मेंदू आणि मन यांचा ताबा, बस. बाकी काय सुद्धा नाही. बाकी काय सुद्धा नाही. तर ही कविता राजकीय परिस्थितीवर आधारित आहे. तर त्यानंतर आणखी एक छोटीशी पाडगावकरांची कविता मी इथे घेते, जिचं नाव आहे देव. अंघोळ करून देवघरापुढे बसून देवांची पूजा आजी करायची. बाजूला उभा राहून मी पूजा पाहायचो. एक एक देव हातात घेऊन स्वच्छ पुसून पुन्हा त्याच्या जागी ठेवून द्यायची. वय माझं असेल तेव्हा 5 किंवा 6. वय माझं असेल तेव्हा 5 किंवा 6. आजीला मी विचारलं, हे तुझे देव आहे? आजी म्हणाली, हे देव नाही, या देवांच्या मूर्ती. मी विचारलं, देव कुठे आहे? त्याच वेळी पुढल्या दारी आलेल्या भिकारीने वाढ ग माय अशी हाक दिली. आजी उठली, छोट्याशा पातेलीत आमटी भात भाजी घालून माझ्या हातात देत मला म्हणाली, बाहेर देव आलाय, त्याच्या वाड्यात जेवण नेऊन खा. बाहेर देव आलाय, त्याच्या वाड्यात हे जेवण नेऊन खा. तर इथे आडगावकर ईश्वर या संकल्पनेविषयी आपली मत व्यक्त करतात. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी विदूषक ही कविता वाचल्यानंतर मी माझी सत्य विकत देणे आहे का वाचली, कारण मुळात ते 52 पत्ते हे कदाचित राजकीय पक्षही असू शकतात, कारण ते माणसांचेच आहेत ना, माणसांनीच बनलेली आहेत. तर हा विचार. आणि दुसरी कविता जी मी वाचली ती देव नावाची कविता होती. त्याच शब्द या कविता संग्रहातून. ती कविता ह्याकरता होती की कशा प्रकारे या गोष्टींकडे माणूस बघतो. म्हणजे उदाहरणार्थ, सश्रद्ध असलेली व्यक्ती ही सश्रद्ध असते या गोष्टीचा कोणालाच त्रास नसतो. सश्रद्ध असलेली व्यक्ती ही सश्रद्ध असते या गोष्टीचा कोणालाच त्रास नसतो. असं मी म्हणण्यामागचं कारण इतकंच की या श्रद्धेतूनच तुम्हाला माणसा माणसामध्ये देव दिसतो. पुन्हा ते तद्वत तत्वज्ञान वेगळ्या अंगाने पाडगावकरांनी मांडले. त्यामुळे मला या 2 कविता वाचणं आवश्यक वाटलं. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की काल मराठी दिन होऊन सुद्धा मी मराठीवरचं काहीही वाचलं नाही किंवा व्हिडिओ घेऊन आले नाही. तर ते ह्या कारणाकरता, कारण सालाबाद प्रमाणे प्रत्येकच चॅनलवरती मराठी विषयीचे व्हिडिओ मराठी भाषा दिनाच्या वेळी येतात. म्हणजे आपण मराठी आहोत या गोष्टीचा आनंद फक्त मराठी भाषा दिनाच्या दिवशी मानायला हवा असं काही नसतं. त्यामुळेच मी ते व्हिडिओज आणले नाही. पण हो, मराठीवरची माझी कविता आपल्याकडे घेऊन मी येणार आहे. सॉरी, जरा महत्वाचे मेसेज असल्यामुळे व्हिडिओ मध्ये तेही रेकॉर्ड झालं की नाही मोबाईल पाहते. पण तुम्हाला जर या कविता आवडल्या असतील, पाडगावकरांच्या तर आवडतीलच, पण माझा हातून हातून प्रयत्न आहे, जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आपण भेटू नव्या कवितांसह माझ्या चॅनल. धन्यवाद.